का बांधली तर आपले नाव सांगा. सागर राजेंद्र पवार, आपण आलो कुठं? बदलापूरला राहतो. अच्छा, पहिली गोष्ट तुम्हाला किल्ल्याला चोरी का बांधली याचं उत्तर देतो. हा. सदर प्रॉपर्टी जी आहे हम्म. ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे. अच्छा. त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे. येस, कसं काय? ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा पुरातत्व विभागात जाऊन चौकशी करा. किल्ला प्रायव्हेट कसं काय झालं? जर तुम्हाला सांगतो, पण कसं काय झाला? तुम्हाला जी काय डॉक्युमेंटेशन पाहिजे द्या. ती तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर. थांबा ना काकी, थांबा, यांचं क्लिअर थांब ना. करतो. अरे तू थांबशील का? थांबा ना, यांची माहिती जी आहे ए, ना. शुभम जा, गाडी घेऊन जा, किल्ला घेऊन जा. ऐका, तुम्ही गरम होऊ नका. मी सांगतो, किल्ला कसा सरकारी प्रायव्हेट मध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई फोर्टला आहे. तुम्ही तिथे जाऊन आरटीआय टाका. आरटीआय मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. फोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं? आमचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे सांगा ना. ना, मला नाही माहित. माझं नॉलेज कसं वाढेल? मग तुम्हाला तेच नॉलेज ते वाढवण्यासाठी बाहेर लावा तर माझं नॉलेज वाढेल. कशाला लावायची? आमची प्रॉपर्टी आहे, आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला नाही माहित ना. मग तुम्हाला आम्हाला वाटलं सरकारी, आम्ही घेतलं. नाही सरकारी आहे म्हणून. आधी कसं आहे की तुम्ही आता माझं घर आहे हम्म. तर मी घरावर लावेन ना. सागर पवारचं घर हा. तिथे लावलंय. इम्तियाज टायगर काय मनी यार कोणाचं आहे ते? नाही, आम्हाला गरज वाटली नाही ना. तुमचं प्रायव्हेट तर बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे. लोक आतमध्ये नाही आता येणार. तुमच्या घरावर तुमच्या घराचं नाव लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे, मी पूर्ण लिहिलंय. आमच्या गावात 100 घरांच्या लाल नाव. सगळ्या याच्यावर लिहिलंय. बघा कुठे आमच्या गावात. मी बघितलं आता तिथूनच आलं. जाऊन तुम्ही चेक करा ना. मी गावातच राहतोय. बोला. हा. तर त्याच्यामुळे आम्हाला नेसेसरी वाटली नाही की इथे नाव लावावं. अच्छा, येस, करेक्ट. दाखव. काय तुम्हाला सांगता, आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही, आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे नाही. माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर हा. तुम्ही नाव लावू शकतात. कशाला तुम्ही लावू? म्हणतात archaeological survey नाही. सातबारा तुम्हाला लावून मिळतो. मिळतो. 7/12 ऑनलाईन नाव चेंज होतं. इन्फॉर्मेशन दिल्यानंतर कसं करतात ते सांगा. फक्त 3 लाख रुपये लागतील. हे करप्शन आम्ही करत नाही. हे corruptionच आहे. नाही, आम्ही करत नाही. पण हे केलंय ते करप्शनच आहे. तुम्हाला करप्शन बोलायचं. तुम्हाला तुमच्याकडे काय प्रूफ आहे? आमच्याकडे 7/12 आहे. दाखवा. तुम्ही कुठे आहे? सर्च करा. तुमचं नाव कुठे आहे? 7/12वरती आमची नावं आहे. आता म्हटलं ना, नाव कसं लावणार? 7/12वरती आमची नावं आहेत. तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट माझ्याजवळ करू नका. त्यांनी थांबवलंय ना. हे बघा, तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट आहे ना. तर काही नाहीये. किल्ला विकला त्याला गव्हर्नमेंटने. मी तुम्हाला सांगतोय ना. तुम्हाला एवढं तोंडाने बोल. किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल. अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. पार्टी का नाहीये? अरे आमचा विषय आहे ना. तुम्ही काय जबरदस्ती करताय? अरे चित्रपटामध्ये एक चुटकी सिंदूर की किंमत काय असते हे रमेश बाबूला कदाचित उशिरा समजले असेल, पण रत्नागिरीच्या गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांना हटकणाऱ्या मनियार बाबूंना 4 आंब्यांची किंमत काय असते हे आता संपूर्ण महाराष्ट्राने एका दिवसात समजावून सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत हा किल्ला म्हणजे जणू काही मनियार बाबूंची खाजगी मँगो इस्टेट होती. किल्ल्याच्या बुरुजावर उभे राहून छाती फुगवून हा किल्ला आमचा आहे, आमचे आंबे चोरीला जातात, इथे नो एंट्री आहे असा तोरा दाखवणारा व्हिडिओ त्यांनी मोठ्या दिमाखात व्हायरल केला. त्यांना वाटले असेल की दरवर्षीप्रमाणे यंदाही सुट्ट्यांमध्ये पर्यटकांना दम देऊन हाकलून लावू आणि आपल्या हापूसची पेटी सुरक्षित ठेवू. पण मनियार बाबूंचा हाच अतिस्मार्टपणा त्यांच्या अंगलट आला. मनियार बाबूंनी विचार केला होता फक्त 2-4 आंब्यांचा, पण शिवप्रेमींनी थेट विषय काढला स्वराज्याच्या अस्मितेचा. जर मनियार बाबूंनी त्या दिवशी पर्यटकांना शांततेत गड फिरू दिला असता तर कदाचित त्यांचा तो 220 रुपयांच्या कथित लिलावाचा 7/12 शासकीय फायलींच्या धुळीत तसाच सुखात झोपून राहिला असता. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. काही रुपयांचे आंबे वाचवण्याच्या नादात मनियार बाबूंनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. त्यांनी गडप्रेमींना अडवले, गडप्रेमींनी सोशल मीडियावर आवाज उठवला आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. ज्या किल्ल्याच्या दारावर मनियार बाबू हुकुमशाही गाजवत होते त्याच किल्ल्यावर काल थेट रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक SP फौज फाट्यासह अवतरले. त्यांनी तिथूनच जाहीर करून टाकले, हा किल्ला सर्वांसाठी खुला आहे, कोणाच्या बापाची जहागीर नाही. मनियार बाबूंच्या त्या नो एंट्रीच्या फलकाची आणि गर्वाची एकाच झटक्यात प्रशासनाने चटणी केली.
मनियार बाबूंनी 4 आंबे वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राशी पंगा घेतला. पण आज परिस्थिती अशी आहे की किल्ल्याचे दरवाजे तर सर्वांसाठी उघडे झालेच आहेत, पण आता मनियार बाबूंचा तो सातबारा आणि मालकी हक्कही कायमचा मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. नमस्कार, मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. आज रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व पोलीस दलाने गोपाळगड किल्ला गुहागर तालुक्यामधील जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील एक प्रमुख किल्ला होता, त्या किल्ल्याच्या सफाई केलेली आहे. एक स्वच्छता मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील मावळ्यांनी आज इथे पार पाडलेली आहे. ही एक ऑर्डर आहे माझ्याकडे की जे माननीय उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट त्यांचे जे कोल्हापूर बेंच आहे, कोल्हापूर बेंचनी दिलेली ह्या रेट पिटिशनची ऑर्डर आहे. त्यामध्ये ते म्हणतात की ते असिस्टंट डायरेक्टर ASI यांच्यासाठी ऑर्डर आहे की त्यांनी लवकरात लवकर सदरील गोपाळगडाची जी जागा आहे त्याचं ॲक्विजिशन करावं आणि ॲक्विजिशन करून 1 वर्षाच्या आत त्याचा ताबा घ्यावा या जागेचा. या संदर्भात जे विषय आहे की 82 व 83 गट क्रमांक जो आहे त्या जागेचं भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग यांनी हा पत्रव्यवहार केलेला आहे. यामध्ये शासकीय दरानुसार लागणारी रक्कम व इतर रक्कम कळवण्यात यावी. ही जी जागा आहे 7.5 एकर गोपाळगड किल्ल्याच्या मधील जी जागा आहे, सध्या आंब्याची बाग आहे, 7.5 एकर जागेचा हा जो प्रश्न होता, हे 1960 साली ही जागा मनियार यांच्या कुटुंबियांनी आजोबांनी विकत घेतलेली होती. त्यानंतर 2016 साली राज्य शासनाने हे गोपाळगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो किल्ला आहे तो संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे सर्व अंमलदार आम्ही येऊन किल्ल्यावर सफाई मोहीम केलेली आहे. या अनुषंगाने थोडासा प्रकाश टाकण्यासाठी मी मनियार यांना इथे बोलवलेलं आहे. ते थोडंसं याबद्दल आज आपल्याला प्रकाश टाकतील. नमस्कार, मी अय्याज मनियार. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गोपाळगड किल्ला 2016 साली राज्य पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित केलेला असून त्याची भूसंपादनाची जी न्यायिक प्रक्रिया आहे ती सध्या चालू आहे. सदर आतल्या जमिनीमध्ये आमची मालकी होती ती सुद्धा आता आम्ही भूसंपादनाची प्रक्रिया ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळेस आम्ही जिल्हा पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यास स्वखुशीने तयार आहोत आणि ती लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण व्हावी ही आमची देखील अपेक्षा आहे आणि त्यासाठी पुरातत्व विभागाला सहकार्य करत आहोत. माझी सर्व गड किल्ला शिवप्रेमींना ही विनंती की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, भूलथापांना बळी पडू नये. हा किल्ला शासनाचा आहे, सर्वांसाठी खुला आहे आणि त्याची भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे काही जागेची ती चालू आहे. तरी कृपया कोणी अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये आणि त्यासंबंधी रत्नागिरी पोलीस आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. काहीही आपल्याला शंका कुशंका असल्यास आपण आमच्याशी थेट संपर्क साधू शकता. तरी कृपया छत्रपती शिवाजी महाराजांचा शांततेचा जो संदेश आहे त्याच्यावर आपण चालूया. शासन या संबंधी प्रक्रिया पूर्ण करीत आहे आणि आपण सर्वांनी गड किल्ला प्रेमींनी शिवप्रेमींनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करावे ही नम्र विनंती.